मराठी कवितेची वाटचाल किंवा मराठी कवितेचा विकास कसा झाला या विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा करत होतो आणि आपण 1945 पर्यंत येऊन थांबलेलो होतो. आता 1945 नंतरचं जे काव्य आहे ते कसं होतं, त्याची वाटचाल त्या काळखंडामध्ये कशी झाली 1945 ते 1960 पर्यंत. 1945च्या सुमाराला जागतिक महायुद्धामुळे समाजाचं जे वास्तव आहे त्या वास्तवामध्ये प्रचंड अशी उलथापालथ झाली. मी तुम्हाला कालही म्हणालो की त्याच्यानंतर एक यंत्रयुग अवतरलं आणि यंत्राबरोबर काम करणारा माणूस जणू यंत्रवत तो होऊन गेला. त्याची जीवनशैली बदलली, त्याची मूल्यसरणी बदलली आणि हे सगळा झालेला बदल मराठी साहित्य विश्वात कवितेच्या माध्यमातून तो उमटू लागला. आशय बदलला, विषय बदलला, प्रतिमा बदलल्या, भाषाही बदलली आणि अशा सगळ्या बदलांना स्वीकारून या कालखंडात कविता अवतीर्ण झाली. खरं तर काव्याच्या क्षेत्रात आधी 1920 साली केशवसुतांच्या माध्यमातून आणि आता मर्ढेकरांच्या माध्यमातून ही दुसऱ्यांदा काव्याच्या क्षेत्रामध्ये एक क्रांती झाली, बदल झाला, प्रचंड मोठा बदल झाला. जागतिक जी परिस्थिती आहे ह्या महायुद्धाच्या कालखंडातली या परिस्थितीचा परिणाम, अत्यंत दुर्गामी परिणाम मानवी जीवनावर झाला, मानवी संस्कृतीवर झाला आणि 1945 नंतरच्या या सगळ्या महायुद्धाचं जे चित्रण आहे ना, ते चित्रण त्या काव्यामध्ये येऊ लागलं. त्यानंतर आपले जे स्वत्व आहे, माणूस म्हणून जे त्याचं स्वत्व आहे ते नष्ट व्हायला लागलं. होतंय की काय असं वाटायला लागलं आणि या स्वत्वाची दाहक जाणीव पहिल्यांदा जर कोणी करून दिली असेल तर ते मर्ढेकरांनी, शरदचंद्र मुक्तिबोधांनी, नंतर विंदा करंदीकरांनी. ही अशी सगळी भांडवलशाही समाजव्यवस्था जी अस्तित्वात आली नंतरच्या काळात, त्याचं वर्णन या कवितेच्या माध्यमातून येऊ लागलं. इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं. त्याच्या पुढचा जो हा भाग 1960 नंतरचं जे काव्य आहे ते कसं बदललं. 1960 पर्यंत, 60च्या नंतर काय झालं, लोकजीवनामध्ये, समाज जीवनामध्ये एक वेगळा बदल झाला. समाजाचे जे वास्तव आहे ना, त्या वास्तवाला कविता अधिक जाऊन भिडली. प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रियांची तीव्रता ही या कवितेमध्ये आहे आणि म्हणून नारायण सुर्वेंसारख्याच्या कवितेमध्ये कष्टकरी माणसांचं कधीही व्यक्त झालं नाही असं भावविश्व वेगवेगळ्या पैलूंनी इथं अवतीर्ण झालं. या विश्वामधील माणसांचं जे सहजीवन आहे ते सहजीवन, त्या माणसांची एकजूट आणि कामगार चळवळ ही खऱ्या अर्थानं या कालखंडामध्ये आली. परिवर्तनावरील जे काही अजोड विश्वास आहे तो विशेष या कालखंडामध्ये दिसून येतो. मर्ढेकरांपासून या काव्यामध्ये झालेला जो बदल आहे तो बदल महानगरामधल्या ज्या संवेदना आहेत त्या संवेदना या नारायण सुर्वेंच्या कवितेत आल्या, त्या विस्तारल्या गेल्या. पुढे दिलीप पुरुषोत्तम चित्रे असतील, अरुण कोल्हटकर असतील किंवा भालचंद्र नेमाडे असतील, त्याच्यानंतर वसंत आबाजी डहाके, सतीश काळसेकर, या अशा अनेकांच्या कवितांमधून वेगवेगळी परिमाणं लाभली आणि महानगरी कविता असा एक लक्षणीय प्रवाह कवितेमधला या कालखंडामध्ये लक्षात येऊ लागला. याच काळात महाराष्ट्रामध्ये दलित चळवळ अस्तित्वात आली, स्त्रीमुक्तीची चळवळ आली आणि
ग्रामीण साहित्याची देखील चळवळ मूळ धरू लागली. 1960 नंतर बहुतांशी ग्रामीण भागात महाविद्यालयांना मान्यता मिळू लागली, महाविद्यालये सुरू होऊ लागली. कधीच शिकला नाही असा शेतकऱ्याचा आणि गावकुसाबाहेर राहणाऱ्या दलित समाजाचा मुलगा शिकू लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने तो शिकू लागला आणि या वर्गाला जी परिस्थिती त्यांच्या वाट्याला आली, त्यांना ती भोगावं लागली, त्याचे तीव्र भाषेतले पडसाद या कालखंडामध्ये दलित कवितेतून उदयाला आले. आणि म्हणून मग त्यांनी आपली शतकानुशतकाची जी वेदना आहे ती वेदना काव्याच्या रूपाने इथं व्यक्त होऊ लागली. प्रस्थापित समाज व्यवस्थेला या त्यांच्या काव्यामुळे जबरदस्त असा नकार दिलेला आपल्याला दिसतो. त्या समाज व्यवस्थेशी विद्रोह केलेला दिसतो आणि दलित कविता हा एक प्रभावी काव्य प्रकार या कालखंडामध्ये निर्माण झाला. म्हणजेच दलित चळवळीच्या माध्यमातून हा निर्माण झाला आणि दलित चळवळीचा किंवा सामाजिक चळवळीचा एक ऊर्जा स्रोत ही कविता बनली. त्याच्यामध्ये वामन निंबाळकर, यशवंत मनोहर, दया पवार, नामदेव ढसाळ, हिरा बनसोडे अशा अनेक कवी कवयित्रींनी मराठीच्या कवितेच्या कक्षा रुंदावलेल्या आपल्याला दिसतात. तो प्रवाह त्यांनी रुंदावला. याच कालखंडामध्ये मी तुम्हाला आत्ताच म्हणालो की स्त्रियाही लिहू लागल्या. याच कालखंडामध्ये ग्रामीण साहित्य उदयाला येऊ लागलं. शेतकरी, त्याचा बैल बारदाना, त्याची होणारी लूट, अस्मानी सुलतानी संकटात सापडलेली शेती, या सगळ्यांचा जो त्या वर्गातला शेतकऱ्याचा मुलगा शिकू लागला आणि आपल्या बापाची आपली जी काही दयनीय अवस्था झालेली आहे ती तो त्या कवितेमधून मांडू लागला. वारंवार येणारे दुष्काळ, त्याच्यामध्ये त्याची होणारी ससेहोलपट, त्याचं उद्ध्वस्त होणारं कुटुंब, या सगळ्या गोष्टी मग त्या साहित्यात येऊ लागल्या. आणि 1960 ते 80 पर्यंतच्या दशकात समाजाचा कोणता ना कोणत्या परिवर्तनवादी शक्तीवर विश्वास होता. त्या कालखंडात एकजूट, संघटना, चळवळी, त्यांचे पुढारी, हे जे पुढारी आहेत या सगळ्यांच्या विषयीचा, एकजुटीचा, संघटनेचा, चळवळीचा, पुढाऱ्यांच्या विषयीचा दुर्दम्य आशावाद, दुर्दम्य विश्वास या कवितेमध्ये आलेला आपणाला दिसतो. तो विश्वास पुढच्या काळामध्ये नष्ट झाला. चळवळींना एक साचलेपण आलं. त्यात काही अनिष्ट प्रवृत्ती शिरल्या. या वास्तवाविषयीच्या माणसांच्या एकटेपणाच्या, तुटलेपणाच्या व वर्णव्यवस्थेच्या प्रतिक्रिया या सगळ्या महानगरीय कवितेत उमटू लागल्या. आणि म्हणून महानगरीय कवितेची जाणीव बाबुराव बागुल असतील, ती जशी कथेत आली, तशी नामदेव ढसाळ असतील किंवा ही जी नारायण सुर्वे वगैरे ही सगळी नंतरच्या काळातली सुद्धा, त्यांच्या दया पवार असतील, नामदेव ढसाळ असतील, या सगळ्या कवींच्या माध्यमातून त्या येऊ लागल्या. आणि त्याच्यानंतर 1980 नंतरच्या सुमाराला समाज वास्तव जे आहे का नाही, त्याच्यात आणखी मोठे स्थित्यंतर सुरू झाले. या कालखंडात काय झालं तर सामाजिक जी चळवळ चालू होत्या किंवा कामगारांच्या ज्या चळवळी चालू होत्या त्या चळवळी थंड पडू लागल्या. त्याचबरोबर मुंबई सारख्या महानगरातील कापड गिरण्या असतील, औषध कंपन्या असतील, त्यातला जो कामगार वर्ग आहे त्या कंपन्या बंद पडून तो बेकार झाला. आणि म्हणून अर्थव्यवस्थेतला कणा बनलेला हा कामगार वर्ग या महानगरातून, अर्थव्यवस्थेतून तो बाहेर फेकला गेला. संघटित चळवळी संपण्याच्या काळातच जागतिकीकरणाचे मोठं वारं त्या काळात वाहू लागलं आणि भारताने
मुक्त अर्थव्यवस्था स्वीकार. त्यात एक नवीन जीवनशैली त्यांना दिसू लागली. त्यातून स्पर्धा, दबाव हाही निर्माण होऊ लागला आणि जागतिक मापदंडानुसार स्वतःला बदलवणं, घडवणं याची शक्ती शहरवासियांना स्वीकारावी लागली आणि हा ताण शहरांबरोबरच ग्रामीण भागावरही परिवर्तित होऊ लागला. बियाणे असतील, मग खतं आली शेतीला, खतं असतील, मग शेतीची आधुनिक साधनं आली, मग उत्पादन क्षमतेचा विचार आला. मग जागतिक बाजारपेठेमध्ये तुमचा माल जाणार असेल तर मालाचा दर्जा शोधला जाऊ लागला. मग बाजारपेठ मिळवणं, बाजारभाव, निर्यात या सगळ्या संदर्भात असणारी जी स्पर्धा आहे ना, त्या स्पर्धेमुळे शेती व्यवसायावर बरा वाईट असा परिणाम सुरू झाला. म्हणजे एकूणच जर आपण विचार केला तर जनजीवनाची घडी जी आहे ना, ही घडी अनेक प्रकारे व झपाट्याने बदलू लागली. ग्रामीण भागात सेज नावाची संकल्पना आली, स्पेशल इकॉनॉमी झोन, आणि त्या सेज अंतर्गत मग वेगवेगळे प्रकल्प होऊ लागले. मग जागतिक बाजारपेठेत टिकाव धरताना मेटाकुटेला आलेला शेतकरी या योजनांनी अधिक संभ्रमित होऊ लागला. त्याच कालखंडामध्ये जागतिकीकरणातून आलेली नवी बाजारपेठ असेल, खरेदीची संस्कृती, सध्या शहरातून उभारलेले जे मॉल्स आहेत ना, त्या मॉल्सच्या रूपानं ती वाढू लागली. एकीकडे माणसाची क्रयशक्ती वाढवली जाते आहे, कृत्रिम गरजा निर्माण केल्या जात आहेत आणि त्या गरजा भागवण्यासाठी मॉल्सच्या मधून चकचकीत वस्तूंचे ढीगच्या ढीग ओतले जात आहेत. माणूस ग्राहक होतो आहे. माणूस न राहता तो आता ग्राहक होतो आहे आणि एकसारख्याच दिसणाऱ्या अनंत वस्तूंच्या ढिगाऱ्याखाली माणसाची व्यक्तिविशिष्ट ओळख, गरज, आवड निवड हे हरवत चालली. ज्या आहेत उपलब्ध वस्तू त्याच्यातून त्याला घ्यायची. व्यापारीकरण आलं, बाजारपेठीकरण आलं आणि यामुळे जगभराच्या ग्राहकांच्या आवडीनिवडी एकाच प्रकारच्या बनल्या जात आहेत हेही लक्षात येऊ लागले. मग सांस्कृतिक जे भेद होते ते नष्ट होऊ लागले. विविधतेत एकता आहे. विविध परंपरेने नटलेला हा देश आहे, ते विविधता नष्ट होऊन आपल्या विभिन्नतेचे सपाटीकरण होते असं वाटू लागलं. आणि मग ही जागतिकीकरणाची जी लाट आहे ना, ही लाट आपण थोपवू शकत नाही. आता ती स्वीकारून आपण सर्वांनी पुढे जावे लागणार आहे हे लक्षात आलं. परंतु या महालाटेच्या मधून आपलं स्वत्व कसं जपायचं हा प्रश्न अनेक विचारवंतांना त्या काळामध्ये भेडसावतो. सामान्य माणूस ग्राहक बनला आणि तो ग्राहक बनून भौतिक साधनांच्या भरमसाठ गोतावळ्यात तो सुख शोधू लागला. मग अशा ग्राहकांना जगण्याच्या प्रत्येक क्षण जो आहे तो उन्मादक करायचा आहे. त्याच्या जीवनात मनोरंजनाच्या नवनवीन साधनातून तो तसा भारावलेला आहे व तो अर्थपूर्ण कसा करता येईल अशी त्याची धारणा आहे. उलट ही अशी त्याची जी धारणा आहे ना, ही धारणा असलेला व भौतिक सुखा समाधानाच्या मागे धावणारा माणूस वस्तूंच्या गर्दीत तो एकटा पडला. म्हणजे तो आपल्या स्वतःच्या स्वत्वापासून न कळत हळूहळू दूर जाऊ लागला आणि नव्याने तो परात्म झाला, दुसऱ्याचा झाला,
वस्तूचा झाला. हे त्या काळातलं, त्या समकाळातलं छुप वास्तव आहे. आणि या वास्तवाची दाहक जाणीव झालेले अनेक संवेदनशील कवी या कालखंडामध्ये आपापल्या पातळ्यावरून या अशा गुंतागुंतीच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक पेचांना सर्जक प्रतिसाद देऊ लागले. आणि या सगळ्या गुंताड्यात सापडलेल्या माणूस नावाच्या एका बुद्धिमान प्राण्याचं गुंतून गेलेलं चित्र, संभ्रमित झालेलं चित्र, या सगळ्या जगाच्या याच्यामध्ये तो एकटा पडल्याचं चित्र, हे आपापल्या कवितेतून ते त्या काळातले कवी करू लागले. आपण एकूणच जर विचार केला तर या काव्याच्या वाटचालीमध्ये या कालखंडातल्या संदर्भात आणि एकूणच कालखंडाचा जर विचार केला, समाज वास्तवाच्या नव्या संवेदनशीलतेने भिडणाऱ्या काही प्रातिनिधिक कवितांचा आपणाला विचार करता येतो. जागतिकीकरणाचा समाज मनावर झालेला परिणाम असेल, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या असतील, त्यांच्या व्यथा असतील, वेदना असतील, सुशिक्षित बेकार असतील, तरुणांचे प्रश्न असतील, राजकीय स्वार्थी पुढारी असतील, वाढती महागाई, या सगळ्या गोष्टी या कवितेच्या माध्यमातून येऊ लागल्या. आणि ही कवितेची वाटचाल पुढे चालू राहील. 2000च्या नंतर तर वेगवेगळेच प्रश्न निर्माण झाले. आजचे प्रश्न अजून वेगळे, कारण समाज ज्या काळात जसा जगतो त्याचं प्रतिबिंब साहित्यातून उमटतं. मग ती कथा असेल, कादंबरी असेल, कविता असेल, नाटक असेल, या सगळ्यांमधून ते उमटलं जातं. आणि असंच चित्र मग हे कवितेमधून देखील उमटू लागलं तर मग त्यात नवल वाटण्यासारखं काय. म्हणून या कविता संग्रहाचा आता आपण असो आता चाड, ह्या कविता संग्रहाचा विचार आपण याच्या नंतरच्या तासापासून करूयात. तोपर्यंत आता आपण इथं थांबूया. ठीक आहे.